देख रहे न्यूज 24 मुंबई। नमस्कार, आप देखें न्यूज 24 मुंबई। आज हनुमान नगर खारडांडा यहाँ पे जो लोगों को घर देने के वादे किए थे बिल्डर ने, यहीं पे, परंतु इस वादे को तोड़कर बिल्डर यहाँ के लोगों को अलग जगह शिफ्टिंग कर रहे हैं। इसके लिए यहाँ के लोगों ने आंदोलन किया हुआ है। इनका कहना है, यहाँ के लोगों का कहना है कि हमें घर यही चाहिए, इतने सालों से हम यही रहे हैं, परंतु बिल्डर इस पर अपनी कार्रवाई नहीं कर रहा है। बिल्डर इनको यहाँ पे घर नहीं दे रहा है और यहाँ के लोगों को यहाँ से शिफ्ट कर रहा है। इसके लिए लोगों ने यहाँ पे एक अलग तरह की मुहिम की हुई है। जो बिल्डर है दानिश मर्चेंट, यहाँ के लोगों को यहाँ से शिफ्ट करके जोगेश्वरी में शिफ्ट कर रहा है और यहाँ की जो बिल्डिंग है वो भी अच्छी क्वालिटी की नहीं है। अच्छी क्वालिटी का घर बना के दे, क्योंकि यहाँ पे CRZ पहले था, अब नहीं है और यहाँ पे कैंसिल हो चुका है और यहाँ के लोगों को अब यही घर बना के दे, ऐसा सीधा सीधा इनका कहना है। धन्यवाद। जो विकास के द्वारा आप लोगों को ठगा जा रहा है, इस विषय पे आपका क्या कहना है? आम्ही गेली 25 वर्ष हा विकासक आम्हाला तुमची फसवणूक करतो आहे। आम्हाला घरे बांधून देणार होता 2012 मध्ये, पण त्यांनी 2012 पण काही केलेलं नाही। म्हणून त्याला आम्ही एक नोटीस दिलेली होती की तुझा आता जो बाजार आहे तो संपलेला आहे, म्हणून त्याला आम्ही एक आगाऊ सोसायटीच्या सहीची एक नोटीस त्यांना दिलेली आहे आणि ती नोटीस आम्ही रजिस्टर ED पोस्टाने पाठवली आहे। त्याचा आमच्याकडे पुरावा आहे। पण हा विकासक आमच्या लोकांना एवढं फसवून त्यांनी लोकांची लय मोठी फसवणूक केली आहे आणि तो काय घरं बांधून द्यायला तयार नाही आणि ती घरं आम्हाला देतोय कुठे, अंधेरी ठिकाणी, जोगेश्वरी ठिकाणी देतो आहे। ती पण घरं तिथे काही वाईट कृतीची जी घरं बांधली त्यांनी, निष्ठुर दर्जाची घरं आहेत तिथे आणि ती तिथे आता सुद्धा ते लिकेज आहे घरं। तुम्ही जाऊन जर बघितलं, जाऊन ते इन्क्वायरी केली त्या घरांची, जर चौकशी केली तर तुम्हाला सांगतील ते लोक की आजही तिथे पावसाने लिकेज होत आहेत त्या घरं आणि त्या घरामध्ये आम्हाला तो क्लमिंग करून तिथे टाकायचं त्यांचा प्लॅन आहे आणि आम्हाला इथे नोटीस पाठवून तो लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे। आजही सुद्धा 2023 मध्ये उद्या 23 तारखेला, उद्याच्या 23 तारखेला त्यांनी एक नोटीस पाठवली आहे की तुम्हाला इथून मी हटवणार म्हणून। पण आमची अशी मागणी आहे सरकारकडे की साहेब, तुम्ही आम्हाला इथं हटवण्याचा प्रयत्न करू नका। तुम्ही या विकासकाला तुम्ही चांगल्या तऱ्हेने जाब विचारा आणि हीच आमची मागणी आहे लोकांची। 2017 मध्ये आम्ही त्याच्यावरती 13/2 कारवाई करून आणि ती ऑर्डर माननीय सतीश साहेब लोखंडे साहेबांनी ती ऑर्डर आमच्या बाजूने दिली असताना सुद्धा AGRC मध्ये आम्हाला तिथं हरण्यात आलं आहे। कारण त्या विकासकाने AGRCच्या काही लोकांना ताब्यात घेऊन त्यांना काहीतरी त्यांच्याबरोबर साटेलोटे करून ती ऑर्डर आमच्या विरुद्ध त्यांनी काढण्यात आली आहे। परत आम्ही त्या विकासाच्या विरोधात परत आम्ही 13/2 कारवाईची आम्ही त्या शासनाकडे मागणी करत आहोत की आम्हाला परत एकदा 13/2 कारवाई करून या विकासकाला काढून टाकण्याची आम्ही विनंती करतो आहोत। धन्यवाद आप सभी हनुमान नगर के रहवासियों का कि ये मुझे मौका दिया गया है। मेरा नाम मोहम्मद साहिद सिद्दीकी है और मैं सभी के सपोर्ट और सहयोग में हूँ और किसी तरह का कोई विवाद न होना चाहिए और एकजुट एकता के साथ में काम होना चाहिए। 13/2 के लिए हमको वापस COSRO के पास हमको गुहार लगाने का मौका मिलना चाहिए और सब एकजुट होकर के 13/2 में रिमूव करने का बिल्डर का प्रयास करना चाहिए। और वहाँ पे जो उन्होंने घर बनाया, यहाँ वहाँ का डिफरेंसेस जो है वो मंजूरी नहीं है। और इसी के बगल में हमारे शुभ शांति में जो है अनदर बिल्डर जो है 305 का एरिया बना के दे रहा है। ये सन 2010 का जो करारनामा था, आज कैसे वायलेट कर रहे हैं हम नहीं जानते हैं। इस समय 269 वहाँ कंस्ट्रक्ट हुआ है। अब प्रेजेंटली जो है SRA की तरफ से नया GO आया है जिसमें 305 फुट दिया जा रहा है और यहाँ की कीमत वहाँ की कीमत की रेडी रेकनर का रेट जो है वास्ट डिफरेंस है। उसके अलावा यहाँ की जो परिवार है, इनके साथ में बहुत बड़ा छल कपट हो रहा है। कुछ मुट्ठी भर लोग जो है गलत भी कर रहे हैं। सबसे हाथ जोड़ के विनती है कि सब एक ताकत होकर के COSRO के पास गुहार लगाएं। हमारे पॉलिटिकल जितने पार्टियां उन लोग के पास जा कर के उनसे लीगल मदद लेकर के अच्छे एक्सपर्ट तरीके से अच्छा काम करें और डेवलपर जो है उनको ये बात को समझना होगा कि यहाँ की जो जनता है वो यही मकान चाह रही है और यहाँ पे नया उनके साथ में कुछ अच्छा सा बैठ करके एग्रीमेंट करें और जो ईमानदारी उसको दिखाएं। और जिस वक्त उन्होंने एग्रीमेंट किया था CRZ था
500 मीटर की रेंज में घर बनाने का प्रावधान नहीं था, जिसकी वजह से बहुत सारे अर्बन जगह पे का रुका हुआ था। ठीक है, उसमें दोनों को तकलीफ हुई, डेवलपर को भी हुई है, यहाँ के लोगों को भी। लोगों ने भी उसी आशा में बहुत समय निकाला है, कितने प्रयास कर गए, एक्सपायर कर गए, कितने आज भी आशा लगाए हैं। यहाँ बनना चाहिए और रेडी रेकनर का खास करके ध्यान देना चाहिए कि यहाँ वहाँ में डिफरेंसेस है। 305 फुट इस समय दे रही है SRA, तो ये चीज़ के गुहार है और इसकी विनती है कि प्लीज़ इसका मौका हर व्यक्ति को एक जैसा इंसाफ मिलना चाहिए और सबके साथ बेस्ट हो। और मैं धन्यवाद करूंगा यहाँ के जो लोग इसमें आगे आए हैं, जो मेहनत कर रहे हैं, लेकिन जो ना आए वो भी जुड़े और सही ईमानदारी से अपना काम करें। और इसके लिए बहुत बहुत आपका धन्यवाद, आपने मुझे ये मौका दिया और इसी तरह मैं ये अपनी आवाज़ को उठाते रहूँगा और सही दिशा और सही बात करने में मुझे कोई हिचक या खराबी नहीं हुई। और ये सब लोग को एक ताकत, एकजुट होकर एक परिवार की तरह जो है अपनी बात को रखना चाहिए। 305 रेडी रेकनर, CRZ2 हाई डेंसिटी, वो सारी चीज़ को बैठ के कैलकुलेशन किया जाए। अच्छे एक्सपर्ट जो है इंजीनियर को बुलाएं, आर्किटेक्ट को बुलाएं और सारी चीज़ को जो है मटेरियलाइज करके एक टेबल पे बैठ करके काम करें और यहीं पे घर बना करके दिया जाए, ये हमारी मांग है। आज न्यू हनुमान नगरमध्ये जी बैठक लावण्यात आलेली आहे ते आमचे 182 घरांचे अडचण अशी आहे की आज आमची स्वतःची घरं असून सुद्धा आम्हाला जो बिल्डर आहे तो ओशिवारा या ठिकाणी ही जी घरं देतोय ती आम्हाला मान्य नाहीयेत आणि त्यांनी 2010 मध्ये त्यांनी आम्हाला घरं बांधून देण्याचा करार केलेला होता, पण त्यांनी तर 2012 पर्यंत त्यांचा करार होता तोही त्यांनी बांधून दिले नाहीत। त्याच्यानंतर बिल्डरने खूप प्रमाणात आमच्या रहिवाशांची आणि रहिवाशी आमच्या ह्या कुटुंबांची खूप फसवणूक केली। त्याच्यामध्ये खूप फेरफार झाले, खूप बदल झाले। त्याच संदर्भात आपला जो 2017 मध्ये CRZ पण निघालेला आहे। मग आमची शासनाकडे अशी मागणी आहे की आमची जी 182 घरं, आमची जी ही वसाहत आहे न्यू हनुमान नगर खारदांडा या ठिकाणी आम्हाला इथेच आमच्या स्थानिक ठिकाणी घरं मिळावी आणि आम्हाला आमच्या इथे जे काही अडचणी आहेत ते आम्ही सगळेजण एक निष्ठेने, एक विचाराने आणि एका मताने आम्ही सगळेजण आता आमच्या इथून अशी मागणी शासनाकडे करतोय की त्यांनी आमच्या या मागणीला पूर्ण करावे। तसेच आम्हाला ज्या अडचणी आहेत, ज्या काही आता SRA मधून जे आमचे रूल्स आहेत, काही जे निर्णय आहेत ते आमच्या रहिवाशांच्या मार्फत यावे। पुन्हा त्यांनी आता जो आमचा शेजारचा एरिया आहे न्यू ओल्ड हनुमान नगर, तिथे सुद्धा त्यांच्या सोयीनुसार ते त्यांचे घरं बांधून देत आहेत आणि आम्हाला असं म्हणतात की इथे जागा होणार नाही, असं शक्यच नाहीये की आता CRZ निघाल्यानंतर जर त्यांच्या जागेमध्ये, त्यांच्या स्थानिक जागेत, त्यांच्या राहत्या ठिकाणी त्यांची घरं होणार आहेत, मग आम्ही इथून का जायचं? आम्ही इथून जाणार नाही आणि आम्हालाही आमच्या राहत्या ठिकाणी इथे घरं हवी आहेत। तसेच आम्ही 4 डिसेंबर 2023 रोजी आमच्या ह्या स्थानिक ठिकाणी जन आंदोलन केलेलं होतं। मग त्यावेळेस आपले ॲडव्होकेट माननीय आशिषजी शेलार सुद्धा आलेले आमच्या भेटीसाठी। त्यावेळेस काही म्हणाले की काही तुमच्या जे काही अडचणी आहेत ते काही रद्द केलेले आहेत, तुमचे जे काही 23 घरांचे काही ऑर्डर्स निघालेल्या त्या रद्द केलेल्या आहेत। मग आता पुन्हा त्या ऑर्डर आल्या कशा? मग जर तुम्ही तुमचे निर्णय देताना जर तुम्ही सक्षम नाहीये, मग आम्ही एवढ्या कुटुंबांनी जाणार कुठे आणि आमची मागणी आमची पूर्ण होणार कशी? आज या ठिकाणी ज्या 4 डिसेंबरला आम्ही जे आंदोलन केलेलं त्यावेळेस ही पूर्ण वेळ आमच्या वसाहतीतली लहान मुलं, मोठी माणसं, म्हातारी माणसं सुद्धा त्या आंदोलनामध्ये होती। मग तुम्ही नेहमी आम्हाला शासन फक्त तुम्ही एक असंच सांगणार का की आम्ही हे करतच राहणार, आमच्या कोणत्याही अडचणींना तुम्ही दूर करणार नाही? आज आमची एवढीच मागणी आहे, आमच्या 182 घरांकडून एवढी मागणी आहे सरकारकडे की आम्हाला आमच्या राहत्या ठिकाणी, आमच्या न्यू हनुमान नगर ह्या ठिकाणीच आम्हाला आमची घरं मिळाली पाहिजेत। मी एवढंच बोलते, धन्यवाद।